कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मी आज केलेल्या चांगल्या कर्माचं फळ मला कधी मिळेल, कसं मिळेल, मिळेल की मिळणार सुद्धा नाही हा विचारच सोडून द्या. फक्त कर्म करत जा आणि त्या लेवलवर जाऊन मेहनत करा की नशिबात नसेल तरी सुद्धा देवाला तुमच्या मेहनतीकडे बघून एक दिवस तुमच्या कर्माचं फळ हे द्यावंच लागेल. कारण निसर्गाचा हा नियम आहे, द एनर्जी यू गिव्ह इज द एनर्जी यू रिसीव्ह. जमिनीत एक बीज पेरल्यानंतर कालांतराने त्या झाडाला 100 फळं उगवतात. म्हणून चांगल्या सवयींचं आणि चांगल्या कर्माचं एक एक बीज रोज तुमच्या जीवनात पेरत राहा आणि त्या बीजाचं जेव्हा फळ मिळेल तेव्हा ट्रस्ट मी, तो आनंद स्वर्ग सुखापेक्षा कमी नसेल. असो, आज होता आपल्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनचा डे 31 आणि आज आपण चेस्ट प्लस ट्रायसेप्स ट्रेन केले. मागच्या वेळेस 50च्या डंबेलपर्यंत पोहोचलो होतो, आज 60च्या डंबेलपर्यंत पोहोचलो. हीट वाढते, रग वाढतोय आणि कॉन्फिडन्स सुद्धा वाढतोय. मग स्मिथ मशीनवर इन्क्लाइन चेस्ट प्रेसचे 3 सेट केले, मग मशीन चेस्ट प्रेसचे 3 सेट केले आणि शेवटी पेकडेक फ्लाईजचे 3 सेट करून चेस्टचं वर्कआउट कंप्लीट केलं. विद्यावान गुणीयति चातुर राम काज करिबे को आतुर. या ओळींमध्ये गोस्वामी तुलसीदासाने हनुमान हे अतिशय विद्यावान, सर्व गुण संपन्न आणि अतिशय चतुर बुद्धिमत्तेचे आहेत असं सांगितलं आहे. आणि त्यांचे हे सगळे गुण ते कशासाठी वापरतात तर रामकाज म्हणजे राम राज्य प्रस्थापित करण्यासाठी वापरतात. आणि रामराज्य म्हणजे एक्झॅक्टली काय तर समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देणे. आणि आज कलियुगात देखील महाबली हनुमान या रामकार्यासाठी सदेह रूपात सक्रिय आहेत. तो बोलो जय जय श्रीराम. भेटूया पुढच्या रीलमध्ये.